अरे तो बेकार भांडण झालं होतं. भांडण? त्या मुली इतक्या भांडतात काय? म्हणजे भांडणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं त्यांना कोणी सांगितलेलं असतं का? स्मॉल करेक्शन, मुली भांडत नाही, गर्लफ्रेंड्स भांडतात. एक्सपिरियन्स आहे. नो 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 नो. हे बघ, शाल्मली माझ्याशी कधीही भांडत नाही. म्हणजे लग्नानंतर तर ती एकदा पण, एकदा, 2, 3, चौथं तुमच्या देखत झालं, 4 5, 6, 7, 8, 9, 11, 12. खूप भांडते रे ती. बघ बघ, पण मग मी काय करतो माहितीये, तर एवढूसा चेहरा करून बसतो तिच्यासमोर. तिलाच वाईट वाटतं आणि मग असं पेन मध्ये बर्फ विरघळतो ना, तरी ती विरघळते, सगळं विसरते. आय एम सो स्मार्ट. वा, आनंद आहे. म्हणजे थोडक्यात काय, आम्हालाही आता असा छोटा चेहरा करायला शिकावं लागणार. मी शिकवू. फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट युअर लिप्स. ते काय चाललंय तुझं? कॉन्ट्रॅक्ट युअर लिप्स. And then drop down your eyes. Drop down your eyebrows. Look innocent like this. Perfect. गरिबांचा ओमप्रकाश. काय नसुब्या, हे बघ, प्रत्येक मुलीची एकच थेरी नसते यार. पण प्रत्येक मुलगी सेम नसते. मी तसं कुठे म्हणतोय? पण मला नाही वाटत की गर्लफ्रेंड झाल्यावर प्रत्येक मुलगी भांडते म्हणून. आता आपली काव्य घे ना, काव्य घे. ती मला नाही वाटत की गर्लफ्रेंड झाल्यावर कधी तिच्या बॉयफ्रेंड बरोबर असं भांडेल. ती एकदम अशी कूल आहे, कूल कूल. हो ना. बाकीचे बॉयफ्रेंड्स गर्लफ्रेंड पासून लपून पितात. काव्या तिच्या बॉयफ्रेंडला स्वतःच दारूची बॉटल गिफ्ट करेल. आपल्याला केली आहे तशी. थँक्यू काव्या, थँक्यू फॉर दिस बॉटल. ए मित्रा, काय आपण बॉटल सोबत काव्याला सेल्फी पाठवूया. सेल्फी. मुलीचा फाइव, 6, 7, 8. 1, 2, 3, 4. एक सेकंड. बोला भैया. काव्या, एक सेकंड होल्ड कर. थँक्यू. येस का? बोल ना, काव्याची रिहर्सल घेतोय. ऐक ना, 2 मिनिटात दे ना मला प्लीज. मला ना जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना मग. काही सिरियस आहे? हा, म्हणजे थोडं महत्वाचं, थोडं सिरियस असं काहीतरी आहे. ऐक ना, समजा तुला अचानक करोडो रुपयाची लॉटरी लागली असं जर तुला कोणी सांगितलं तर तुला कसं वाटेल? तसं काहीतरी माझं झालंय. क्या बात है अभ्या, तुला करोडोची लॉटरी लागली. काँग्रॅट्स यार. हे पार्टी झाली पाहिजे अभ्या, पार्टी झाली पाहिजे. नाही रे, 1 मिनिट थांब. मी फक्त उदाहरण दिलं. म्हणजे करोडोची लॉटरी लागली असं फक्त मला समजलंय. ती घ्यायची की नाही हे अजून माझं कन्फर्म होत नाही. अभ्या काय झालंय?
जे काय बोलायचे ते स्पष्ट बोल. ऐक, हे बघ, मला श्रीकांतने त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिपची ऑफर केली. म्हणजे मला काही पैसे इन्व्हेस्ट नाही करायचे, मला फक्त त्याच्यावर बिझनेस सांभाळायचा आहे आणि प्रॉफिट जो होईल तो 50-50 शेअर होणार आहे. तो नक्की खरं बोलतोय की याच्या मागे त्याचा काही स्वार्थ आहे? नाही रे, नाही काही प्लॅन, मला नाही वाटत त्याचा काही प्लॅन असणार आहे. हे बघ, म्हणजे तो सध्या खूप सिरियस आहे. ही इज व्हेरी सिरियस अबाउट हिज बिझनेस. सो मला असं वाटतं की त्यांनी खूप जेन्युइनली ऑफर केली. पण मला तुला विचारायचं आहे की तुला काय वाटतंय? अभ्या, हे बघ, या बाबतीत मला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटतं ना, हे जास्त महत्वाचं आहे. तुला खरंच असं वाटतंय का की तुला त्याच्याबरोबर पार्टनरशिप केली पाहिजे? प्रॉब्लेम तोच आहे ना, मला निर्णय घेताच येत नाहीये. लालबागच्या राजाला भक्तांची जेवढी गर्दी असते ना, त्याच्यापेक्षा जास्ती प्रश्नांची गर्दी माझ्या डोक्यात आहे. तू सांग ना प्लीज, तुला काय वाटतं? तू एक काम कर अभ्या, तू कॅफेवर ये, आपण शांतपणे बसून बोलू आणि मग ठरवू काय करायचं. ओके ओके, आलो. 15 मिनिटं येतो. हा, बाय. डूड काय झालं? कोणाचा फोन होता? अभ्याचा फोन होता. डूड काय झालं? त्या श्रीकांतने अभ्याला त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप ऑफर केली. व्हॉट? मी कॅफेवर होतो. अरे पण तू सुट्टी घेतलीस ना. मला राघवशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. हॅलोच. कोटिंग ऑफ आधार नॉट मस्ट. नाही, सॉरी. कॅफेत आबी शालमली नसले की कॅफे किती सुनं सुनं वाटतो ना. आय मिस देम या. हाय. येस. सो बोल, ही ऑफर स्वीकारून मी चूक तर करत नाही आहे ना? म्हणजे मला तर असं वाटायला लागलंय की माझं तुझ्याशी लग्न झालंय आणि मी आता दुसऱ्या बरोबर संसार करून तुला चीट करतोय की काय? अभ्या, तू काही चीट वगैरे करत नाहीयेस. आपण एकमेकांशी खूप स्ट्रॉंगली अटॅच्ड आहोत. आपलं लग्न एकदम असं भक्कम आहे आणि ते तुटणार नाही याची मला गॅरंटी आहे. हा, आता दुसऱ्या बरोबर संसार केल्याने जर तुझा फायदा होणार असेल तर मी तुला स्वखुशीने डिवोर्स द्यायला तयार आहे. पण आपल्यातलं प्रेम मात्र तसंच आहे. थँक्स यार, थँक्यू सो मच. मला ना खूप आधीपासून बिझनेस करायचा होता, मला तर माहितीच आहे. पण अशी कधी संधी नाही आली आणि आज ती संधी स्वतःहून समोर आली यार. या कॅफेवर माझं खूप प्रेम आहे. अरे कॅफेमध्ये जीव अडकला रे माझा. हे कॅफेमध्ये काम करून ना मला सॅटिस्फॅक्शन मिळतं. हे असं होतं माझं. प्लीज हा डिसिजन घ्यायला प्लीज तू मला मदत करशील? रादर तूच घ्या डिसिजन. मी घेते. येस. पार्टनरशिप ऍक्सेप्ट करू नकोस. कशाला टेन्शन घेतोयस? दे मला दे ऍड्रेस, मी जाऊन डिलिव्हरी देते. हा, मी येतो. अरे पण तुझ्या ऑर्डर्स तर काय? काय सोपं आहे का? मी फोन बंद ठेवेन. चल रे. ओके, लवकर या. काकूंनी कढी खिचडी केली. हो का? 0 मिनिटात पोचतो. आमच्या जेवणाचं काय? बस काय, मी करा. हे उरलंय ते कोणाचं आहे? तुमचंच आहे ना? तुम्हाला संपवायचं सगळं उरलेलं. एन्जॉय.